या भारत देशाच्या निर्माणामध्ये बंजारा समाजाचा मोलाचा वाटा आहे। आम्ही भारत देशासाठी आतापर्यंत जेवढ्या काही लढाई झाल्या, इंग्रज आले, प्रांत आले, फ्रेंच आले, यांच्यासाठी मोलाची लढाई आम्ही केली। आमच्यावरती गुन्हेगारीचा कायदा इंग्रजांनी टाकला, पण आज जर बघितलं आमच्या सोबतचे लोक आज इंटरनॅशनल लेवलला गेले काही समाज, आणि आम्ही आज घुस तोडतोय, आज दगड फोडतोय। आज या ठिकाणी संकल्प यात्रेच्या माध्यमातून ज्या काही आमच्या 4-5 मागण्या आहेत, त्यामध्ये पूर्ण भारत देशामधला बंजारा समाज हा एकाच कॅटेगरीमध्ये आला पाहिजे। त्याचबरोबर आमची बोली भाषा आहे त्याला राष्ट्रीय स्तरावरती दर्जा मिळाला पाहिजे। अशा बऱ्याच, आणि जसं की बंजारा वेलफेअर फाउंडेशन, त्याचबरोबर बंजारा कल्याण बोर्डाची स्थापना झाली पाहिजे। अशा वेगवेगळ्या आमच्या मागण्या आहेत, आणि त्या मागण्यासाठी आज आम्ही आंध्र प्रदेश सेवागड येथून ही रॅलीची सुरुवात झाली, आणि रॅलीची सुरुवात करणारे आमचे श्री महाराज, त्याचबरोबर धर्मगुरू बाबूसिंग महाराज आणि आदरणीय आमचे धर्मनेते बाळाधाम निर्माते किशनभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बंजारा समाज एकवटलाय, आणि आम्ही दिल्लीच्या दिशेने निघालोय। संसद भवनाची जी 1100 एकर जागा आहे ती आमची लकीच्या बंजाराची जागा आहे। त्या जागेवरती आम्हाला आज एक छोटासा तुकडा पण मिळत नाहीये। तर आज आम्ही जे निघालोय, मांगने से अगर नहीं मिला तो हम छीन कर लेंगे। प्रेमाने मागतोय, दिलं तर ठीक आहे, नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने घेऊ। अशा पद्धतीने आम्ही प्रेमाने आता मागण्यासाठी आमचा जो पांढरा ध्वज घेऊन आम्ही दिल्लीच्या दिशेने निघालोय। आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमित शहाजी, दोन्ही मान्यवरांना आम्ही आमच्या मागण्या या ठिकाणी सादर करणार आहोत। धन्यवाद। आपण साकडे काय घातलं, आई तुळजाभवानीला आपण महाआरती करण्यात आलेली आहे, काय साकडे घातलं? आई तुळजाभवानी शरणी या ठिकाणी आम्ही नतमस्तक होण्यासाठी आलोय। आई तुळजाभवानीने ज्या ज्या वेळेस अन्याय अत्याचार झाले, त्या वेळेस देवानी जगदंबा मातेने तुळजाभवानी सुद्धा तलवार घेतली आहे, आणि आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही पण शस्त्र घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि तीच शक्ती मागण्यासाठी आज आम्ही तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आहोत। धन्यवाद।